हॅलो 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 Yes, ma'am. Yes, ma'am. कालच्या लेक्चरला कोणता पॉइंट झालेला आहे रे? ग्रीस. एम आय करेक्ट? Yes, Yes. ma'am. Next point is acid value. Write down acid value. लक्ष द्या, त्याच्यावरती प्रॉब्लेम विचारले जातात एक्झाम मध्ये, व्यवस्थित लक्ष द्यायचं. लुब्रिकेटिंग ऑइल मध्ये किती ऍसिड आहे ते डिटरमाइन करायचे. लुब्रिकेटिंग ऑइल मध्ये किती ऍसिड आहे ते डिटरमाइन करायचे. अमाउंट ऑफ ऍसिड प्रेझेंट इन लुब्रिकेटिंग ऑइल. तर ते ऍसिड डिटरमाइन करण्यासाठी एकच मिनिट, मी पीपीटी दाखवते तुम्हाला. ओके. समजा हे लुब्रिकेटिंग ऑइल आहे, याच्यातले हे ऍसिड डिटरमाइन करायचे. ऍसिड किती आहे ते आपल्याला माहिती नाही. ह्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल आहे आणि लुब्रिकेटिंग ऑइल मध्ये किती ऍसिड आहे ते डिटरमाइन करायचे. स्क्रीन चेंज झाली ना रे? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, याच्यामध्ये किती ऍसिड आहे ते डिटरमाइन करायचे. समजा याच्यामध्ये 5 ऍसिडचे मॉलिक्यूल आहे, तसं थोडा वेळ समजा. 5 ऍसिडचे मॉलिक्यूल आहे तसं समजा. ऍसिड ची बेस बरोबर ती रिॲक्शन झाली ना, तर त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणायचं असतं. ऍसिडची बेस बरोबर ती रिॲक्शन झाली तर त्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणायचं. समजा आता याच्यामध्ये 5 मी ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत असं सांगितलं. ह्याचा KOH चा, ह्या वरच्याचा एक मॉलिक्यूल याच्यामध्ये पडला, कलर चेंज होत नाही. दुसरा मॉलिक्यूल पडला तरी देखील कलर चेंज होत नाही. तिसरा मॉलिक्यूल पडला तरीही कलर चेंज होत नाही. चौथा पडला, कलर चेंज होत नाही. पाचवा पडल्यानंतर कलर चेंज होतो. पाचवा पडला मॉलिक्यूल की कलर चेंज होतो. असं सांगितलं जातं की वरून 5 मेंबर आलेले आहेत, इथले 5 मेंबर होते 5 ला 5 न्यूट्रल झाले. आता जर 6वा मॉलिक्यूल नको आहे आम्हाला वरून येणारा. लक्षात आलं का? 5 ला 5 होईपर्यंत शांत बसतं. वरून 5 ला 5 झाला, कलर चेंज झाला की सांगितलं जातं की आम्ही 5 ला 5 मेंबर झालेलो आहोत. आता मी प्रश्न विचारते, इथून जर 10 मॉलिक्यूल पडल्यानंतर जर कलर चेंज झाला तर तुम्ही काय समजणार? याच्यामध्ये किती ऍसिड होते असं समजणार? 10 molecules. 10 होते असं समजणार. बरोबर आहे. इथं 1,00,000 मॉलिक्यूल पडले, 1,00,000 मॉलिक्यूलला कलर चेंज दाखवला. इथं किती मॉलिक्यूल होते? 1,00,000 मॉलिक्यूल होते. लक्षात आलं का? मला हे किती आहे माहिती नाही ऍसिड, तरी पण मला बेस वरून कळतंय की इथं किती ऍसिड आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. लक्षात आलं का तुमच्या? ओके, आता लक्ष द्या. आता आपल्या पॉइंटला जाऊया. इथं लुब्रिकेटिंग ऑइल घेतलेलं आहे, इथं ऍसिड वापरलेलं आहे आणि इथं KOH नावाचं म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड नावाचा बेस घेतलेला आहे. बेस म्हणजे अल्कली, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असं नाव आहे. मग ऍसिड व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ KOH, नंबर ऑफ मिलीग्रॅम. इथं हे विरघळलेलं असतं ते मिलीग्रॅम मध्ये असतं. माहिती आहे तुम्हाला की इथं विरघळवताना वजन करून टाकलं जात असतं पाण्यामध्ये आणि मग सोल्युशन तयार होत असतं.
वजन केलं जातं, पाण्यामध्ये टाकलं जातं आणि सोल्युशन तयार केलं जातं. म्हणून मिलीग्रॅम मध्ये वजन घेतलं जात असतं. नंबर ऑफ मिलीग्रॅम ऑफ KOH रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज दी ऍसिड. कसलं ऍसिड? फ्री ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये असणारं ऍसिड, फ्री ऍसिड प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. म्हणजे लुब्रिकेटिंग ऑइल घेताना 1 ग्रॅम एवढा लुब्रिकेटिंग ऑइल घेतला जात असतो आणि त्याच्यामध्ये किती ऍसिड आहे ते डिटरमाइन केलं जातं. कोण शोधून काढतो? हा KOH शोधून काढतो. KOH कशामध्ये घेतलेला आहे? मिलीग्राम मध्ये घेतलेला आहे. KOH इज टेकन इन मिलीग्राम. ओके, आता आपल्या पॉइंटला आपण जाऊयात. सी हिअर डेफिनेशन बघा. ऍसिड व्हॅल्यू ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. म्हणजे वरून येणारं किती रिक्वायर्ड झालेलं आहे. कशासाठी रिक्वायर्ड झालेलं आहे? न्यूट्रलाइज दी फ्री ऍसिड. कुठलं फ्री ऍसिड? प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ ऑइल. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, काय सांगितलंय? ऍसिड व्हॅल्यू इज डिफाइंड ॲज, आता इथपासून नंबर पासून हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड. बघा, नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड. हा अर्धा भाग झाला वाक्याचा. नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड. काय? नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड. कशासाठी रिक्वायर्ड झालेले? पोटॅशियम हायड्रॉक्साईडला काय काम करायचंय? न्यूट्रलाइज दी फ्री ऍसिड. कुठलं फ्री ऍसिड? प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ ऑइल. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. एकच फक्त आवाज येतात, मला 2च आवाज येतात. बाकी सर्वांना समजलंय का? Yes, ma'am. हा. Acid value of lubricating oil is defined as number of milligram of potassium hydroxide required to neutralize free acid present in 1 gram of oil. ओके, आता वरून जे टाकलेलं असतं ते ml मधलं असतं. ml मध्ये टाकलेलं आहे माहिती ना. ब्युरेटला असं मार्किंग असतात. 1 ml, 2 ml, 10 ml, 50 ml असं मार्किंग असतंय. माहिती का? आठवते का 11वी-12वीचं? Yes, ma'am. व्हॉल्यूम ऑफ Yes. KOH रिक्वायर्ड इन ml इंटू नॉर्मॅलिटी. KOH किती नॉर्मलचं आहे इंटू 56 डिवायडेड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम. ऑइलचं किती वेट आहे. आता ह्याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. कधी पण ऍसिड व्हॅल्यू ह्या एक्सपेरिमेंट साठी जी नॉर्मॅलिटी घेतली जाते ती 1/10 म्हणजे 0.1 एवढी नॉर्मॅलिटी असते. म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार आहे ना, तो कॅन्सल करून एका लाईन मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. कधीही नॉर्मॅलिटी ही 1/10 एवढी असते. मग ह्याला 1/10 म्हणजे 0.1 असतं. तर 0.1 ने गुणलं तर 56 ला, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं? 5.6 मध्ये होत असतं. म्हणून व्हॉल्यूम ऑफ N/10 KOH रिक्वायर्ड इन ml इंटू 5.6 डिवायडेड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम. तेच मी इथं खाली लिहिलेलं आहे. आता बघा, प्रॉब्लेम आहे. किती व्हॅल्यू लागतात सांगा? 1 ml मधली गोष्ट लागते आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आणि एक गोष्ट आपल्याला कशातली लागते? ग्रॅम मधली लागते. हा प्रॉब्लेम वाचायचा. वाचल्यानंतर आपल्याला 2 जण शोधायचे फक्त. ग्रॅम मधलं सापडते का बघा? कुठं ग्रॅम शब्द सापडते? हे बघा, इथं ग्रॅम सापडला. याला उचलायचं, इथं छेदस्थानी नेऊन ठेवायचं. एक किंमत सापडली. आता दुसरी सापडायची आपल्याला. 3.1 आहे ना, हे 3.1, हे 3.1 हे ml मध्ये आहे बघा. दिसते का तुम्हाला ml मधली पण किंमत इथं ठेवली. मग या 3.1 ने 5.6 ला मल्टिप्लाय करायचं, काहीतरी उत्तर येईल. त्याला डिवायडेड बाय 7 ने करायचं, कारण वेट किती घेतलेलं आहे इथं? 7 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा. आता दुसऱ्या किमती आहेत का इथले? ml मधली मी एक बघितली बघा. ml मधली मी एक हे केली, सिलेक्ट केली. ml मधल्याला मी असला कलर देते. 7 ग्रामला तसाच कलर देते. आता दुसरं ग्रॅम मधलं आणि ml मधलं काय सापडते का बघा तुम्हाला? दिसतंय का कुठं काय? No, ma'am. नाही. मग काय शोधायचं गरज आहे का? नाही. mlच्या ठिकाणी ml ची किंमत ठेवायची, तर ml शब्द आहे बघा, आणि ग्रॅमच्या ठिकाणी ग्रॅमची किंमत ठेवायची. परीक्षेला 100% प्रॉब्लेम असणार आहे. खूप सोपं आहे. आर यू गेटिंग?
Yes, ma'am. समजलं का सर्वांना? Yes, ma'am. हा Yes, ma'am. आता प्रॉब्लेम Yes, ma'am. असला मुलं गोंधळ काय करतात, प्रॉब्लेम असला दिसला ना शित 5.6 ला अजून त्याचं 110 करतात. तसं काय करायचं नाही. लक्षात आलं का? हे आता तुम्ही वहीत लिहून घेताना 1/10 लिहूनच घेऊ नका, म्हणजे तुम्हाला फायनलला प्रॉब्लेम येणार नाही. व्हॉल्यूम ऑफ केओएच रिक्वायर्ड इन एम एल असं म्हणा, जास्त कॉम्प्लिकेटेड नकोच. डिवायडेड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम म्हणा गुणिले 5.6. ह्याला थांबा आपण मीच करून दिलं तुम्हाला. क्लिक होईना बघा काय झालं का नाही. ठीक आहे, लिहून घेता. डेफिनेशन कळाली रजनो तुम्हाला? Yes. हे दोन्ही प्रॉब्लेम ma'am. कळाले. हे n/10 केओएच असा शब्द, सॉरी n/10 फक्त लिहू नका, म्हणजे गोंधळ होणार नाही तुमच्या परीक्षेच्या वेळेस. हा प्रॉब्लेम लिहायचा, गिवन म्हणायचं, हे गिवन लिहायचं, हे दोन गिवन मध्ये लिहायचे, नंतर फॉर्म्युला लिहायचा, ह्याच्या खाली किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. लक्षात आलं का? आधी स्लाइड ही सगळी लिहून काढायची, त्याच्या पुढे काय करणार सांगा बरं? स्लाइड लिहिल्यानंतर हा काय आहे? प्रॉब्लेम आहे. रेड मध्ये लिहिलेला काय आहे? प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? आधी गिवन लिहायचं, नंतर फॉर्म्युला लिहायचा, किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. ओके? हॅलो, Yes, ma'am. कुणाला काय अडचण आहे का? फार महत्वाचा प्रॉब्लेम आहे हा. सांगा, अजून एखाद्या वेळेस सांगायची गरज आहे का सांगा? No, ma'am. एकदा सांगा मॅडम. हा, हे बघा, हा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे का? आपल्याला हा फॉर्म्युल्यामध्ये काय काय आहे रे? 1 ग्रॅम आहे आणि 1 ml आहे. इथं ग्रॅमची किंमत ग्रॅमच्या ठिकाणी ठेवायची, ग्रॅमची किंमत इथं ग्रॅमच्या ठिकाणी ठेवायची. हे ml आहे, ml ची किंमत इथे mlच्या ठिकाणी ठेवायची. आधी ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि त्याला डिवायडेड बाय इथं ग्रॅमच्या किमतीने करायचं. कळालं का? हॅलो, Yes, ma'am. हा सोडवा मग. मी कुणाच्याही नोटबुकमध्ये प्रॉब्लेम दाखवायला लावेल तुम्हाला नोटबुकमध्ये. मॅम तिन्ही पण फॉर्म्युले लिहायचे. नको नको नको, तिन्ही नको. हा दुसरा लिहू नका, तिसरा डायरेक्ट लिहा, किंवा दुसरा लिहिला तर तिसरा लिहू नका, दोन्ही एकच आहेत. हा, हॅलो, काय म्हणलात रे? हॅलो,
झालं मॅम. झालं? येस. सर्वांनी सोडवलं का? Yes. Yes, ma'am. Yes. हा, जस्ट प्रॅक्टिस म्हणून अजून एक सोडवूयात आपण. सोडवा बरं. सोडवलं का? हॅलो, येस मॅम. ओके. ओव्हर झालं का? ओके, झालं का? Yes, ma'am. येस मॅम. हा, येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू. सॅपॉनिफिकेशन इथं आहे बघा, सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू. आपण डेफिनेशन लिहिताना कसं लिहितो रे? अगोदरचं फॉर्मॅट कसं लिहितो? अगोदरची माहिती कसं लिहितो? डेफिनेशन लिहायची मला सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यूची. कसं लिहितो अगोदरचं फॉर्मॅट? सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू इज डिफाईन ॲज, ला सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू इज डिफाईन ॲज, सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू इज डिफाईन ॲज हा, इथपर्यंत वाक्य कधी वाचल्यासारखं वाटतं का रे? नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड. ऍसिड व्हॅल्यू हा, ऍसिड व्हॅल्यूचं वाक्य आहे की नाही? आहे का नाही? होय. Yes. हा, ल्या मग. नंबर ऑफ, इथून चालू करा. सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू इज डिफाईन ॲज number of milligram of potassium hydroxide required, number of milligram of potassium hydroxide required, TO2 2. ऍसिड व्हॅल्यूच्या डेफिनेशन मध्ये 1 ग्रॅम ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल असा शब्द आहे का नाही? 1 ग्रॅम ऑफ ऑइल. वरती जी डेफिनेशन मगाशी मी शिकवली त्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल किती आहे? 1 ग्रॅम ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल आहे का? येस हा, आहे. फक्त तिथला कुठला शब्द बदललाय? न्यूट्रलाइज दी फ्री ऍसिडच्या ऐवजी इथं काही शब्द आहे सॅपॉनिफाय. लक्षात आलं का? न्यूट्रलाइज दी फ्री ऍसिडच्या ऐवजी सॅपॉनिफाय शब्द टाकायचा. ल्या मग रिक्वायर्डच्या पुढचे हे शब्द लिहा. टू सॅपॉनिफाय 1 ग्रॅम ऑफ ऑइल, सॅपॉनिफाय 1 ग्रॅम ऑफ ऑइल. हा फॉर्म्युला लिहा पहिला. इथं n/10 असलं असतं तर इथं 5.6 असलं असतं. इथं n/2 आहे म्हणून इथं 28 आहे. हे बघा, इथं 56चा 1/10 म्हणजे 5.6 आहे.
एम आय करेक्ट? 56 Yes. तुम्ही कॅल्सीवर करून बघा. 56 गुणिले 0.1 किती येतं? 5.6 उत्तर येतं. तसं इथं 56चा सेकंड म्हणजे किती आला? 28. हो की नाही? करून बघा बरं. 56 भागिले 2 करा बरं. किती येत आहे? 28. आणि 56 भागिले 10 करून बघा बरं. 5.6. हा, म्हणून इथं 5.6. 5.6 म्हणून इथं 5.6 आहे ऍसिड व्हॅल्यूला आणि सॅपोनिफिकेशन व्हॅल्यूला म्हणून 28 आहे. हा पहिला फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर. ओके. ह्या वरच्या 28ला इथं 28 आहे. खाली बघा हा फॉर्म्युला. सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ n अपॉन 2 HCl रिक्वायर्ड इन ब्लँक एक्सपेरिमेंट. ब्लँक एक्सपेरिमेंट म्हणजे त्याच्या ठिकाणी लुब्रिकेटिंग ऑइल घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं. त्याला ब्लँक एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. म्हणजे कोनिकल फ्लास्क होता ना हा खालचा, एकच मिनिट, ह्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल घ्यायचं नाही. इथं KOH घ्यायचं, पण ह्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल घ्यायचं नाही. तर काय घ्यायचं? पाणी घ्यायचं, पाणी. त्याला ब्लँक एक्सपेरिमेंट म्हणायचं असतं. त्याला ब्लँक एक्सपेरिमेंट म्हणायचं. मग किती HCl लागला ब्लँक एक्सपेरिमेंट कंडक्ट करण्यासाठी? मायनस व्हॉल्यूम ऑफ n अपॉन 2 HCl रिक्वायर्ड इन टेस्ट एक्सपेरिमेंट. टेस्ट एक्सपेरिमेंट म्हणजे इथं ऑइल घेतलंय. 2 एक्सपेरिमेंट केलेले, एक विदाऊट ऑइल आणि एक विथ ऑइल. विदाऊट ऑइलचं एक उत्तर येणार आणि विथ ऑइलचं एक उत्तर येणार. हा फॉर्म्युला डिवायडेड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्राम आहे. असंच वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्राम. हा फॉर्म्युला लिहून घ्या. हा महत्वाचा आहे. एका लाईन मध्ये असा बसला पाहिजे. लिहा मग. लिहिलं?
हॅलो हॅलो, लिहिलं का? हा. Yes. Yes, आता ma'am. प्रॉब्लेम बघा, नीट लक्ष द्यायचं प्रॉब्लेमकडे. खूप सोपा आहे, तो दिसायला मोठा दिसतो पण ॲक्च्युअल खूप खूप सोपा आहे. सी हिअर, अगोदर इथं ब्लँक शब्द शोधून काढायचा. ब्लँक, हे बघा मला सापडला ब्लँक शब्द. त्याच्या पुढं सरळ जायचं आणि व्हॅल्यू शोधून काढायची. किती व्हॅल्यू मिळाली रे? किती व्हॅल्यू मिळाली? 70 हा, ती व्हॅल्यू इथं ठेवायची. ओके, पुढे दुसरं आहे -n/2 HCl रिक्वायर्ड फॉर टेस्ट एक्सपेरिमेंट. त्याच्या अगोदर तुम्ही ग्रॅमकडे जावा. आता इथं सर्व प्रॉब्लेम शोधल्यानंतर ग्रॅम, किती ग्रॅम आहे का? ग्रॅम असणारे व्हॅल्यू आहे का रे? 8 ग्रॅम आहे. हा, 18 ग्रॅम. ओके, आता हे सोडून ह्या प्रॉब्लेम मध्ये ml मध्ये असणारी पण ह्या 70 पेक्षा छोटी असणारी संख्या कोणती आहे? 10 ml. 10 ml. 10 ml. हे 10 ml इथे लिहून काढायचं. दुसरं आहे पण 70 ला 70 आहे, ते नाही पाहिजे, उत्तर 0 येऊन बसेल. 17 सोडून, इथली 70 सोडून दुसरी संख्या ह्याच्यापेक्षा छोटी शोधायची आणि ml मध्ये असायला पाहिजे 10. झालं, व्हॅल्यू पुट केलं की प्रॉब्लेम येतोय. लक्षात आलं का? लक्षात आलं का? किती उत्तर येईल? हॅलो, किती? इथं 70 - 10 म्हणजे 60. 60 × 28 डिवायडेड बाय 8. लक्षात आलं का? सेम फॉर्मॅट परीक्षेमध्ये पण असंच असणार आहे, फक्त इथल्या किमती बदललेल्या असणार आहे. ही किंमत बदललेली असणार आहे, ही किंमत इथं 70 असली की इथं पण 70च असणार आहे. वरती जर 60 असेल तर इथं 60च असणार आहे. 20 असेल 20, 40 असेल 40, 32 असेल 32. ह्या दोन्हीमध्ये काहीच फरक असणार नाही. म्हणजे शेवटच्या संख्येसारखी संख्या तुम्हाला सापडते की नाही बघा, त्याच्यावर खाट मारून टाकायची, त्याचा विचारच करायचा नाही. ह्याच्यापेक्षा छोटीला शोधायचं. 10. लक्षात आलं का? लक्षात आलं का? हा, ठीक आहे. लिहा हा प्रॉब्लेम, सर्व लिहा आणि नंतर गिवन म्हणा, गिवन लिहून काढा, नंतर फॉर्म्युला लिहा आणि फॉर्म्युला लिहून व्हॅल्यू पुट करा आणि उत्तर काढा. फार महत्वाचा पॉइंट आहे.
किती आलं उत्तर? 210. 210. 210 आलं का? ओके. अजून एक सांगते, सोडवा. 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 सॉलिड. फिफ्टीन ग्राम लिहायचं राहील. One three zero six. 1306. इज इट ओव्हर? सर्वांचं झालंय का? ओके. झालं की नाही? झालं का रे? हॅलो. झालं का? 313. Yes. Okay. Last point of this chapter say selection of lubricant. Last point of this chapter, selection of lubricant. ओके. सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट मध्ये नंबर 1, लुब्रिकंट फॉर कटिंग टूल. म्हणजे ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्ही कटिंग टूल साठी कोणता लुब्रिकंट वापराल, कोणता लुब्रिकंट सिलेक्ट कराल? वाचा बरं आणि मला सांगा बरं. हे ग्राइंडिंग म्हणजे तुमचा मिक्सर, टर्निंग मीन्स जी रोटेट होतंय ते मशिनरीज, कटिंग ऑफ मेटल म्हणजे बांधकामासाठी वापरलं जाणारं जे स्टील आहे, जे गज वगैरे असतात त्याला कट करण्यासाठी एक मशीन वापरली जाते, त्याला कटिंग ऑफ मेटल असं म्हणायचं. मग त्या मशिनरीसाठी हा लुब्रिकंट वापरला जात असतो. सॉरी, हा लुब्रिकंट म्हणजे
त्या मशिनरी म्हणजेच कटिंग टूल्स. त्या मशिनरी म्हणजे कटिंग टूल्स. सो दॅट राईट फर्स्ट सेंटेन्स. कटिंग टूल such as cutting tools such as grinding म्हणजे मिक्सरचं आतलं पातळ, grinding, turning and cutting of metal cutting of metal full stop. In this machinery high friction म्हणजे एकमेकावरती फ्रिक्शन होणं, घासलं जाणं, and large amount of heat is liberated. High friction and large amount of heat is liberated. For that purpose हे बघा, कटिंग फ्लूइड, कर्सर दिसतंय का? कटिंग फ्लूइड याला अंडरलाईन करा आणि समासामध्ये IMP MCQ जसं म्हणा. कटिंग फ्लूइड are used as lubricant. Over? Yes, ma'am. नेक्स्ट लाईन लिहा. नेक्स्ट लाईन. कटिंग फ्लूइड हा लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. कटिंग फ्लुइड्स आर mineral oil with additives, additives such as fatty acid, fatty acids, okay, fatty acids, full stop. ओके, याच्यामध्ये कटिंग फ्लुइड्स खाली फक्त अंडरलाईन करायचं. नेक्स्ट, नंबर सेकंड. हा नंबर फर्स्ट होता कुठला? कटिंग टूल्स. आता नंबर सेकंड, लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन इंजिन, म्हणजे तुमच्या गाड्यांचं इंजिन असतं ते. लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन इंजिन. लिहा.
mineral oil containing oiliness improver, mineral oil containing oiliness improver, mineral oil containing oiliness improver, viscosity index improver, extreme pressure additives, etc. are used. काय मॅडम रिपीट करा. हेडिंग लिहिलं का? हा. मिनरल ऑइल कंटेनिंग ती आपली 8 नावं आहेत का ब्लेंडेड ऑइल मधली? ब्लेंडेड ऑइल मधली 8 नावं आहेत का? ऑइलीनेस इम्प्रूव्हर, ती नावं लिहून काढायची, 2 4 आणि एटसेट्रा म्हणायचं. मिनरल ऑइल कंटेनिंग ऑइलीनेस इम्प्रूव्हर, extreme pressure additives, viscosity index improver are used. ओव्हर. आपण इथंच थांबूया, तुम्हाला उशीर होईल. ठीक आहे.